हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा, आज आपण घेऊन आलेलो आहे जे आपण काल एक व्हिडिओ अपलोड केला होता चॅनलवर. जसं आपण रिव्हिजन बॅच आपल्या कामगार भरतीसाठी घेऊन आलेलो आहे. यामध्ये बघा, आज आपण बघणार आहे महाराष्ट्र कामगार कायदे 2026 चे जे आपल्या वेबसाईटवरती अपलोड झालेले त्यांच्यावरती आधारित बघा, TCS हा नेहमी करंट रिलेटेड प्रश्न विचारतो. तर जे आपले 2026 मध्ये काही कायदे जे आहे अपलोड झालेले वेबसाईटला, तर त्यांबद्दल आपण आज फ्री जे टेस्ट आपण चालू केलेली आहे, तर ही टेस्ट पण तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर बघा, वळूयात प्रश्न क्रमांक 1 कडे. या नियमांचे संक्षिप्त रूप काय आहे? तर बघा, आपल्याला महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा नियम 2026, महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती कामगार नियम 2026, महाराष्ट्र कामगार सुरक्षा नियम 2025, महाराष्ट्र कामगार कल्याण 2026. तर बघा, जनरली जर बघितलं आपण, तर नियम 1 नुसार नियमांचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती कामगार नियम 2026 आहे. हे OSH कोड 2020च्या कलम 133 व 135 अंतर्गत तयार केलेले. लक्षात घ्या, याचं उत्तर काय राहील मग तुमचं? पर्याय क्रमांक बी. याचं उत्तर राहील आपलं पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा, सेकंड वन जनरली जर बघितलं, प्रश्न क्रमांक 2, अपीलीय अधिकारी कोणकोणत्या कलमानुसार अधिसूचित केला जातो? लक्षात घ्या, अपीलीय अधिकारी हा कलम जनरली जर बघितला आपण, तर कलम 2 मधील व्याख्येनुसार अपीलीय अधिकारी हा संहितेच्या कलम 4 अंतर्गत राज्य शासनाकडून अधिसूचित केला जातो. कलम 4 म्हणजे याचं उत्तर काय राहील? 2. लक्षात ठेवा, कलम 4 नुसार अपीलीय अधिकाराची अधिसूचित केला जातो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळ कोणत्या कलमानुसार गठीत केले जाते? कलम 6, कलम 17, कलम 22, कलम 25. तर लक्षात घ्या मित्रांनो, जो आपला महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळ आहे, तर हे आपल्या OSH कोड 2020 चे कलम 17 व नियम 8 नुसार राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळ गठीत केला जातो. तर जनरली लक्षात घ्या, याचं जनरली जर बघितलं आपण, तर कलम 17 म्हणजे उत्तर काय राहील याचं? बी. ऑप्शन बी क्रमांक याचं उत्तर राहील. लक्षात घ्या, महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळ हे कलम 17 अंतर्गत आपल्या स्थापन केला जातो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, नोंदणीसाठी अर्ज कोणाकडे सादर करावा? लक्षात घ्या, नोंदणीसाठी अर्ज जर बघितला आपण, तर याचा नियम 3 नुसार अर्ज संबंधित नोंदणी अधिकाऱ्याद्वारे पोर्टलद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करावा जातो. आणि हा जनरली जर बघितले आपण, तर कलम 3 शी निगडीत आहे. कशाशी? कलम 3 शी. तर लक्षात घ्या, नोंदणी कोणाकडे करतो आपण? नोंदणी अधिकाऱ्याकडे. आणि यामध्ये लक्षात घ्या, कलम 3 संबंधित आहे. कलम 3 शी संबंधित आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 5 बघा, 25 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या आस्थापनासाठी नोंदणी शुल्क किती आहे? लक्षात घ्या, 50 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या आस्थापनासाठी नोंदणी शुल्क जो आहे हा आपल्याला नियम 3 व त्याचा उपनियम 2, नियम 3 व उपनियम 2 नुसार जनरली जर बघितलं आपण, तर 50 पर्यंत कर्मचाऱ्यांना नोंदणी शुल्क हा 500 आहे. किती आहे? 500. म्हणजे उत्तर काय राहील याचं? बी. ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, लक्षात घ्या मित्रांनो, ज्या कोणाला आपले जे फ्री नोट्स आहेत किंवा जे टेस्ट सिरीज आहेत, आपण जे डेली अपलोड करत असतो आपल्या ग्रुपला, हे जर जॉईन करायचं असेल, तर तुम्ही माझ्या या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता, 9067057977, किंवा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, टेलिग्राम ग्रुपची लिंक आणि आपल्या मॉक टेस्टची लिंक ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, पूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र किती कामकाजाच्या दिवसात देणे अपेक्षित आहे? तर लक्षात घ्या, पूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र किती कामकाजाच्या दिवसात देणे अपेक्षित आहे? तर जनरली जर बघितलं आपण, तर याचे बघा, नियम 3 आणि उपकलम 3. जनरली जर बघितलं आपण, तर नियम 3 आणि त्याचा उपनियम 3 द्वारे जनरली जर बघितलं, तर पूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर 7 कामकाजाचे दिवस म्हणजेच वर्किंग डेजच्या आत आपल्याला काय करते? ते देणं अपेक्षित असते. म्हणजे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक सी. लक्षात घ्या, कोणतं? नियम 3 आणि उपनियम 3. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, आस्थापना सुरू झाल्यानंतर किती दिवसाच्या आत सूचना द्यावी? आस्थापना जर सुरू झाली, म्हणजे एखादी संस्था जर स्थापन झाली, तर त्याला किती दिवसाच्या आतमध्ये सूचना द्यावी लागते? तर लक्षात घ्या, कलम 5 व नियम 4 नुसार आस्थापना सुरू झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत आपण काय केलं जातं? त्याला सूचना देणं गरजेचं असते. तर लक्षात घ्या, याची कलम कोणती आहे? कलम 5.
कलम 5 आणि नियम 4 लक्षात घ्या. कलम 5 आणि नियम 4 नुसार 30 दिवसाच्या आत आपल्याला सूचना देणे गरजेचं असते. त्यानंतर बघा, आता खूप साऱ्या मित्रांना एक शंका असेल की मॉक टेस्ट कशी द्यायची, जी आपण फ्री मॉक टेस्ट दिलेली आहे. तर ही फ्री मॉक टेस्ट तुम्हाला या व्हिडिओच्या ग्रुप डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल, किंवा आपल्या टेलिग्राम जो चॅनल आहे रोशन सर्च अकॅडमी, या टेलिग्राम चॅनलवर पण याची लिंक आपण डेली अपलोड करत असतो. त्यानंतर बघा, कर्मचाऱ्यांची मोफत वार्षिक वैद्यकीय तपासणी कोणत्या कलमाशी संबंधित आहेत? लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 8 जर बघितला आपण तर काय म्हणतो, कर्मचाऱ्याची मोफत वार्षिक वैद्यकीय तपासणी कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर लक्षात घ्या, हा नियम OSH कोड 2020 च्या कलम 6.1 ग अंतर्गत असून नियुक्तीनंतर 30 दिवसांत आणि त्यानंतर दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, कोणता असेल मग याचं उत्तर? कलम 6.1 उपकलम 1 आणि त्याचा ग, खंड ग. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9, नियुक्ती पत्र कोणत्या नमुन्यात देणे बंधनकारक आहे? लक्षात घ्या, जो नियुक्ती पत्र देत असतो आपण, तर हा नियुक्ती पत्र जर बघितला आपण तर हा नमुना 7 मध्ये देणे बंधनकारक आहे. कोणता? नमुना 7. कारण की जनरली जर बघितलं तर नियम 6 नुसार कलम 6.1 उपखंड खंड च अंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्यास नमुना 7 मधील नियुक्ती पत्र देणे बंधनकारक असते. लक्षात ठेवा. कोणत्या नियमानुसार आहे? नियम 6. नियम 6 कलम 7 कलम 7 आणि नमुना पण 7 लक्षात घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, मृत्यू झालेल्या अपघाताची सूचना किती तासांच्या आत द्यावी? लक्षात घ्या, मृत्यू जर झाला असेल तर नियम 7 नुसार आणि कलम 11, 12 आणि 14 अंतर्गत मृत्यू झालेल्या अपघाताची जी नोंद आहे ही 12 तासाच्या आत देणे बंधनकारक असते. किती? 12 तासाच्या आत. मुख्य निरीक्षक, सहसुविधाकार व इतर कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनाही देणे लागते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 11, राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष जर बघितलं आपण तर हे असतील तुमचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव किंवा सचिव कामगार विभाग. लक्षात घ्या, कोण राहते? अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव किंवा कामगार विभाग. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 12, राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळातील अशासकीय सदस्यांचा कार्यकाल किती असतो? तर लक्षात घ्या मित्रमंडळी, राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळातील जे अशासकीय सदस्य असतात तर त्यांचा जनरली जर बघितलं आपण तर कलम 17 मध्ये त्याचा उल्लेख आहे. हा कमीत कमी तुमचा 3 वर्ष असतो. किती? 3 वर्ष असतो. आणि जनरली जर बघितलं आपण कोणत्या कलमांतर्गत? कलम 17. लक्षात घ्या, कलम 17 आणि नियम 8 आणि उपनियम 2, नियम 8 उपनियम 2 आणि कलम 17 अंतर्गत याची नोंद आढळते आपल्याला. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळाची बैठक किमान किती कालावधीतून एकदा घेणे आवश्यक आहे? राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळाची बैठक किमान किती कालावधीतून एकदा घेणे आवश्यक आहे? तर लक्षात घ्या, राज्य व्यावसायिक सुरक्षा सल्लागार मंडळ यांची ही जर बघितली आपण तर 3 महिन्यातून एकदा घेणे हे अनिवार्य आहे. 3 महिन्यातून एकदा घेणे हे अनिवार्य आहे, कारण की हे तुमच्या नियम 8 आणि उपनियम 3 मध्ये दिलेले आहे. नियम 8 आणि उपनियम 3 मध्ये याची आपल्याला तरतूद आढळते. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 14, बांधकाम स्थळी सुरक्षा समिती स्थापन करणे कमी बंधनकारक आहे? 100 कामगार, 150 कामगार, 250 कामगार आणि 500 कामगार. तर लक्षात घ्या, नियम 9 आणि त्याचा उपनियम 1, नियम 9 आणि उपनियम 1 नुसार जर बघितलं आपण तर मागील 12 महिन्यात एका दिवशी 250 किंवा अधिक कामगार असल्यास सुरक्षा समिती आपल्याला स्थापन करावी लागते. किती? 250 म्हणजेच 250. तर हे कशामध्ये अजून बघितलं तर आपण कलम 22 मध्ये तरतूद आहे. कोणत्यामध्ये? कलम 22 आणि नियम 9 उपनियम 1 आणि कलम 22. त्यानंतर बघा, सुरक्षा समितीचा कार्यकाल किती असतो? तर लक्षात घ्या, सुरक्षा समितीचा कार्यकाल हा नियम 9 नुसार 3 वर्षे किंवा काम पूर्ण होईपर्यंत असतो. लक्षात घ्या, नियम 9 नुसार 3 वर्षे किंवा काम पूर्ण होईपर्यंत हा असतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 16,
सुरक्षा समितीच्या शिफारसींवर किती दिवसांत कारवाई करावी? सुरक्षा समितीच्या किती दिवसात कार्यवाही करावी? तर लक्षात घ्या, हे 15 दिवसात करणे अनिवार्य आहे. कारण की हे कलम कलम किंवा नियम 9 आणि उपनियम 4 अंतर्गत याची तरतूद आपल्याला आढळते 15 दिवसाच्या आत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. सुरक्षा समितीमध्ये व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधींचे प्रमाण कसे असते? सुरक्षा समितीमध्ये व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधींचे प्रमाण किती असते? तर लक्षात घ्या, आपण जर बघितलं तर यांचे जे प्रमाण आहे हे आपल्याला समान आढळते. कारण की नियम 9 आणि उपनियम 5 नुसार सुरक्षा समिती व व्यवस्थापन कामगार समिती प्रतिनिधी यांची संख्या समान असते. म्हणजेच ऑप्शन सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. सुरक्षा समितीतील एकूण सदस्य संख्या कितीपेक्षा जास्त नसावी? सुरक्षा समितीतील एकूण सदस्य संख्या कितीपेक्षा जास्त नसावी? तर लक्षात घ्या, हे तुमच्या 20 पेक्षा जास्त नसावी. कारण की नियम 9 आणि उपनियम 5 नुसार जर बघितलं आपण तर हे 20 पेक्षा जास्त नसावी. किती पेक्षा? 20 पेक्षा. त्यानंतर बघा, 500 पर्यंत बांधकाम कामगार असल्यास किती सुरक्षा अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे? 500 पर्यंत बांधकाम कामगार असल्यास किती सुरक्षा अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे? तर लक्षात घ्या, 500 पर्यंत जर कामगार असतील तर नियम 10 आणि उपनियम 3 नुसार एक सुरक्षा अधिकारी नेमणे आवश्यक असते. म्हणजेच याचं उत्तर काय राहील मित्रांनो? ए. काय राहील? ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20. 1000 पर्यंत बांधकाम कामगार असल्यास किती सुरक्षा अधिकारी आवश्यक आहेत? 1000 पर्यंत जर कामगार असेल तर आपल्याला कमीत कमी 2 सुरक्षा अधिकारी असणे आवश्यक असतात. कमीत कमी 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. 2000 पर्यंत बांधकाम कामगार असल्यास किती सुरक्षा अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे? तर लक्षात घ्या, 2000 जर असतील तर त्याला आपल्याला 3 सुरक्षा अधिकारी नेमणे आवश्यक असते. कारण की हे कलम 10 आणि उपनियम 3 नुसार 2000 पर्यंत कामगारांसाठी 3 सुरक्षा अधिकारी आवश्यक आहेत. याचा कलम 22 मध्ये उल्लेख आढळतो. कोणत्या? कलम 22 मध्ये याची तरतूद आहे. तर लक्षात घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 22. 5000 पर्यंत बांधकाम कामगार असल्यास 5000 पर्यंत बांधकाम कामगार असल्यास किती सुरक्षा अधिकारी आपल्याला आवश्यक आहेत? तर लक्षात घ्या, 5000 पर्यंत जर कामगार असले तर आपल्याला किती सुरक्षा अधिकारी पाहिजे? तर जनरली जर बघितलं आपण तर 5000 जर असतील तर आपल्याला 4 सुरक्षा अधिकारी असणं गरजेचं आहे. किती? 4. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23. प्रत्येक अतिरिक्त 2000 कामगारांसाठी किती सुरक्षा अधिकारी आवश्यक आहे? अतिरिक्त 2000 साठी आपल्याला जर बघितलं आपण तर 1 सुरक्षा अधिकारी आपल्याला असणे गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24. अभियांत्रिकी और तंत्रज्ञान पदवीकारक व्यक्तीस सुरक्षा अधिकारी होण्यासाठी किमान किती वर्षांचा पर्यवेक्षकीय अनुभव असणे आवश्यक आहे? तर लक्षात घ्या, नियम 10 आणि उपनियम 1 नुसार नियम 10 कोणता? नियम 10 आणि उपनियम 1 नुसार जर कोणता व्यक्ती अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदवीधारक असेल तर त्याला सुरक्षा अधिकारी होण्यासाठी पर्यवेक्षकीय अनुभव जनरली 2 वर्षाचा असणे आवश्यक आहे. नियम 10 आणि उपनियम 1 नुसार लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. पदविका धारक व्यक्तीस सुरक्षा अधिकारी होण्यासाठी किमान किती वर्षांचा पर्यवेक्षीय अनुभव आवश्यक आहे? तर पदविका धारक जर असेल म्हणजे ज्याला जर डिप्लोमा असेल तर त्याला सुरक्षा अधिकारी जर व्हायचं असेल तर त्याला कमीत कमी 5 वर्षांचा पर्यवेक्षकीय अनुभव असणे गरजेचं आहे. 5 वर्ष. कारण की हे तुमच्या नियम 10 आणि उपनियम 1 मध्ये दिलेले आहे. नियम 10 आणि उपनियम 1 मध्ये याची तरतूद आपल्याला आढळते. क्लिअर आहे? त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 26. नियुक्तीपत्र कोणत्या नमुन्यात देणे बंधनकारक आहे? तर जनरली जर बघितलं आपण तर नियुक्तीपत्र बघा हा तुमच्या नमुना 7 मध्ये दिले जाते. नमुना 7 मध्ये आपण वरती एक प्रश्न बघितला बघा, हा सेम होता, हा रिपीट झाला प्रश्न. तर हे तुमच्या नमुना 7 मध्ये देणं गरजेचं आहे. कारण की हा तुमच्या नियम 6 मध्ये येते. नियम 6 नुसार आहे.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, मृत्यू झालेल्या अपघाताची सूचना किती तासांच्या आत द्यावी लागते? तर लक्षात घ्या, मृत्यू झालेल्या अपघाताची सूचना ही 12 तासाच्या आत देणे गरजेचं आहे. हे तुमच्या नियम 7 आणि उपनियम 1 मध्ये दिलेले नियम 7 आणि उपनियम 1 मध्ये याची आपल्याला तरतूद आढळते. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28, अपघातामुळे कामगार 48 तास किंवा अधिक काळ काम करू शकत नसल्यास सूचना कोणत्या नमुन्यात द्यावी? बघा, सपोज काय झालं, एखाद्या जर कामगाराचा जर अपघात झाला तर 48 तास किंवा अधिक काळ काम करू शकत नसल्यास त्याला जर सूचना द्यायची असेल आपल्याला, तर ही सूचना आपण नमुना 8 मध्ये देतो. कोणत्यामध्ये? नमुना 8 मध्ये द्यायला लागते. कारण की नमुना 7 मध्ये आपण नियुक्तीपत्र देतो. लक्षात घ्या, नमुना 7 नुसार नियुक्तीपत्र, नमुना 8 नुसार एखादा जर कामगार काम करू शकत नसेल तर त्याला आपण पत्र देतो. त्यानंतर बघा, कामगारांच्या सुरक्षेस तातडीचा धोका असल्याची माहिती मिळाल्यास नियोक्त्याने काय करावे? कामगारांच्या सुरक्षेस तातडीचा जर धोका आपल्याला जाणवत असेल तर आपण त्याला काय करायला पाहिजे? ॲज अ नियोक्ता, तर नियोक्ता म्हणून आपण त्याला तात्काळ उपाययोजना करणे गरजेचं आहे. तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे. ऑप्शन क्रमांक बी उत्तर राहील याचं. कारण की जनरली जर बघितलं आपण, हे तुमच्या नियम 7 मध्ये आणि उपनियम 3 मध्ये याची तरतूद आहे. नियम 7, उपनियम 3, किंवा जनरली जर बघितलं आता आपण, तर कलम 14 मध्ये पण याची आपल्याला तरतूद आढळते. कोणत्या? कलम 14 नुसार नियुक्त्याने तात्काळ सुधारात्मक उपाययोजना करणे आणि त्याचा अहवाल निरीक्षकसह सुविधाकारास पाठवावा लागत असतो. तर लक्षात घ्या, कलम 14 आणि नियम 3 आणि उपनियम, नियम 7 आणि उपनियम 3. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30, साप्ताहिक विश्रांतीचा दिवस कुठे प्रदर्शित करणे आवश्यक आहे? लक्षात घ्या, साप्ताहिक विश्रांतीचा दिवस आपण जनरली जर बघितलं तर नियम 13 व कलम 16, नियम 13 व कलम 16 नुसार आपण कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी हे प्रदर्शित करणे आवश्यक असते. नियम 13 आणि कलम 16 नुसार साप्ताहिक विश्रांतीचा दिवस कार्यालयाच्या दर्शनी ठिकाणी आणि प्रदर्शित करणे गरजेचं आहे. आणि कलम तुमच्या 16 नुसार, नियम 13 आणि कलम 16. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31, आठवड्यात 2 पेक्षा जास्त बदली सुट्ट्या कोणत्या कामगारांना देता येणार नाही? कोणत्या कामगाराला देता येणार नाही? ज्या सतत चालणाऱ्या तांत्रिक कामातील कामगार, जे नेहमी तांत्रिक काम चालू असते, ते यांना सुट्ट्या आपल्याला बसती 2 पेक्षा जास्त बदली सुट्ट्या देता येत नसतात. कारण की ते जर थांबले तर काम अडून जाईल. याची तरतूद आपल्याला कलम 26 नुसार आहे. कलम 26 मध्ये याची तरतूद आहे. लक्षात घ्या, कलम 26. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, आस्थापनेतील मालकी किंवा व्यवस्थापनातील बदल झाल्यास पोर्टलवर माहिती किती दिवसांत अद्ययावत करणे आवश्यक आहे? लक्षात घ्या, प्रश्न 32, आस्थापनेतील मालकी किंवा व्यवस्थापनातील बदल झाल्यास पोर्टलवर माहिती किती दिवसांत अद्ययावत करणे आवश्यक आहे? तर लक्षात घ्या, आपल्याला ही माहिती अद्ययावत जर करायची असेल तर ही 30 दिवसाच्या आत, किती? 30 दिवसाच्या आत, म्हणजे ते तुमच्या नियम 3 आणि उपनियम 7 मध्ये याची तरतूद आहे. नियम 3 आणि उपनियम 7 मध्ये याची तरतूद आहे. त्यानंतर बघा, चुकीची माहिती देऊन मिळवलेले नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यापूर्वी किती दिवसांची कारणे दाखवा नोटीस द्यावी? चुकीची माहिती देऊन मिळवलेले नोंदणी प्रमाणपत्र जर आपल्याला रद्द जर करायचे असेल तर त्याला कारणे दाखवा नोटीस किती दिवसांची आपल्याला देणं गरजेचं आहे? तर लक्षात घ्या, ही कारणे दाखवा नोटीस आपण जनरली 30 दिवसाची देतो. किती? 30 दिवस. कारण की नियम 3 आणि उपनियम 10 मध्ये याची तरतूद आहे. नियम 3 आणि उपनियम 10 नुसार नोंदणी रद्द करण्यापूर्वी 30 दिवसांची कारणे दाखवा नोटीस आपल्याला देणे आवश्यक असते. लक्षात घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34, कामगाराच्या कुटुंब व्याख्येत अवलंबित व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न किती पेक्षा जास्त असल्यास ती व्यक्ती कुटुंबाच्या व्याख्येतून वगळली जाते? लक्षात घ्या, कामगाराच्या कुटुंब व्याख्येत अवलंबित व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न जर आपले हे वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त असल्यास ती व्यक्ती कुटुंबाच्या व्याख्येतून वगळली जाते. म्हणजे ऑप्शन राहील याचं पर्याय क्रमांक सी. कारण की हे नियम 2 मधील आहे. नियम 2 मध्ये याची तरतूद आढळते आपल्याला. नियम 2 लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, सुरक्षा समितीची बैठक किमान किती कालावधीतून एकदा घेणे आवश्यक आहे? तर लक्षात घ्या, सुरक्षा समितीची जी बैठक आहे
हे नियम 9 आणि उपनियम 2 नुसार समितीची बैठक किमान 3 महिन्यांतून एकदा घेणे आवश्यक असते. 3 महिन्यातून एकदा घेणे आवश्यक असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, सुरक्षा समितीच्या बैठकीची इतिवृत्ते, सुरक्षा समितीच्या बैठकीची इतिवृत्ते मिनिट्स कोण नोंदवतो? तर लक्षात घ्या, सुरक्षा समितीच्या बैठकीची जी इतिवृत्ते आहेत हे आपल्या समितीचा सचिव नोंदवत असतो. कोण नोंदवतो? सचिव, समितीचा सचिव. याची तुम्हाला नियम 9 आणि उपनियम 6 मध्ये याची तरतूद आपल्याला आढळते. क्लिअर आहे? नियम 9 आणि उपनियम 6 मध्ये याची तरतूद आपल्याला आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळाच्या सलग किती बैठकींना गैरहजर राहिल्यास सदस्यत्व समाप्त होऊ शकते? लक्षात घ्या, राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळाच्या सलग जर आपण 3 बैठकींना गैरहजर जर राहिले तर सदस्यत्व त्याचं समाप्त होऊ शकते. म्हणजे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर राहील, कारण की हे तुमच्या नियम 8 आणि उपनियम 5 मध्ये याची तरतूद आहे. लक्षात घ्या, नियम 8 आणि उपनियम 5 मध्ये याची तरतूद आपल्याला आढळते. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती व्यक्ती मंडळाची सदस्य होण्यासाठी अपात्र ठरते? तर लक्षात घ्या, जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या व्यक्तीला न्यायालयाने मनोरुग्ण घोषित केले, अशा व्यक्तीला जनरली आपण काय करू शकतो? सदस्यत्व त्याचे अपात्र करू शकतो, कारण की याची जी तरतूद आहे ही नियम 8 आणि उपनियम 6 मध्ये याची आपल्याला तरतूद आढळते. नियम 8 आणि उपनियम 6 मध्ये जर आपल्याला न्यायालयाने मनोरुग्ण घोषित केलेली व्यक्तीची मंडळाची सदस्यता अपात्र ठरते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, मंडळाच्या विशेष बैठकीची मागणी किमान किती सदस्यांनी केल्यास अध्यक्षांनी ती बोलावणे आवश्यक असते? तर लक्षात घ्या, आपण जर बघितलं तर मंडळाची विशेष बैठक जर मागणी आपल्याला किमान 1/3 सदस्यांनी जर केलेली असेल तर अध्यक्षांनी ती बोलावणी आवश्यक आहे. म्हणजेच काय, जनरली जर बघितलं आपण, याचं उत्तर राहील तुमचं 1/3 म्हणजे प्रश्न क्रमांक 39 बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40, राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळाचे सदस्य सचिव कोण असतात? तर राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळाचे सदस्य सचिव हे जर बघितलं आपण तर हे तुमचे कामगार विभागाचे सहसचिव किंवा उपसचिव असतात. सहसचिव किंवा उपसचिव असतात. तर लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी सुरक्षा अधिकाऱ्याचे कर्तव्य कोणते नाही? तर लक्षात घ्या, जो सुरक्षा अधिकारी असतो आपला, तर हा अपघातांची तपासणी पण करत असतो, सुरक्षा निरीक्षण पण करत असतो आणि सुरक्षा विषयक सल्ला पण देत असतो. फक्त याचं काय नाहीये कर्तव्य? कामगारांचे वेतन निश्चित करणे हे सुरक्षा अधिकाऱ्याचं काम नाहीये. म्हणजे याचं उत्तर काय राहील? सी. कारण की याची तरतूद तुमच्या नियम 1 नुसार आहे. नियम 1 मध्ये सुरक्षा अधिकाऱ्याची जे आपले सुरक्षा अधिकारी आहे त्याची कर्तव्य, सुरक्षा, अपघात तपासणी हे नोंद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42, सुरक्षा अधिकाऱ्याने सूचीबद्ध रोगांची तपासणी कोणत्या अनुसूचीनुसार करावी? सुरक्षा अधिकाऱ्याने सूचीबद्ध रोगांची तपासणी ही तृतीय अनुसूचीनुसार करणे गरजेचे आहे. तृतीय अनुसूचीनुसार करणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43, सुरक्षा समितीची शिफारसींची अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचा आढावा घेणे हे कोणते कार्य आहे? तर लक्षात घ्या, सुरक्षा समितीच्या शिफारसींची जी अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचा आढावा घेणे हे सुरक्षा समितीचे कार्य आहे. सुरक्षा समितीचे कार्य, कारण की हे नियम 9 आणि उपनियम 7 मध्ये याची आपल्याला तरतूद आढळते. नियम 9 आणि उपनियम 7 मध्ये सुरक्षा समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी झाल्यानंतर आढावा घेणे हे सुरक्षा समितीचे कार्य आहे. त्यानंतर बघा, सुरक्षा समितीमध्ये महिला कामगारांचे प्रतिनिधित्व कसे असावे? तर लक्षात घ्या, सुरक्षा समितीमध्ये महिला कामगारांचे प्रतिनिधित्व हे महिला कामगारांच्या प्रमाणापेक्षा कमी नसावे. महिला कामगारांच्या, कारण की हे याची नोंद जी आहे आपल्याला ही नियम 9 आणि उपनियम 5 मध्ये आढळते. नियम 9 आणि उपनियम 5 मध्ये याची आपल्याला तरतूद आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45, सुरक्षा समितीवरील सदस्यांचा कार्यकाल किती असतो? सुरक्षा समितीवरील जे सदस्य असतात त्यांचा कार्यकाल जो आहे हा साधारणतः 3 वर्ष असतो. किती? 3 वर्षे, कारण की आपण अगोदर बघितलेलं आहे. याची तुम्हाला नियम 9 आणि उपनियम 5 मध्ये तरतूद आढळते. नियम 9 आणि उपनियम 5 मध्ये. त्यानंतर बघा, मान्यताप्राप्त वाटाघाटी संघटना नसल्यास सुरक्षा समितीवरील कामगार प्रतिनिधी कसे निवडले जाते?
तर लक्षात घ्या, जनरली जर मान्यता प्राप्त वाटाघाटी जर संघटना नसली तर सुरक्षा समितीवरील कामगार प्रतिनिधी हे कामगार स्वतःमधून स्वतः निवडतात. लक्षात घ्या, कामगार स्वतःमधून स्वतः निवडतात, कारण की याची तुमच्या कलम 9 आणि नियम 9 उपनियम 5 आणि त्याचा जो खंड आहे या खंड ख मध्ये आपल्याला हे उल्लेख याचा आढळतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक याची तरतूद आहे त्यामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47 सुरक्षा समितीवरील कामगार प्रतिनिधींच्या निवडीबाबत वाद झाल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो? तर सुरक्षा समितीवरील कामगारांच्या निवडीबाबत जर त्यामध्ये वाद झाला तर हा अंतिम निर्णय हा संबंधित विभागीय कामगार आयुक्त घेत असतात आणि त्यांचाच तो निर्णय आहे तो आपला फायनल डिसिजन असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 48 सुरक्षा अधिकारी म्हणून पात्र होण्यासाठी औद्योगिक सुरक्षेतील पूर्ण वेळ पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी किती असावा? लक्षात घ्या, सुरक्षा अधिकारी म्हणून पात्र होण्यासाठी औद्योगिक सुरक्षेतील पूर्ण वेळ पदविका अभ्यासक्रमाचा जो कालावधी आहे हा 1 वर्ष असावा. किती? 1 वर्ष, कारण की याची तुम्हाला नियम 10 आणि उपनियम 1 मध्ये त्याची तरतूद आहे. तो कमीत कमी 1 वर्षाचा असायला पाहिजे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49 राज्य व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य सल्लागार मंडळाच्या बैठकीसाठी सर्वसाधारणपणे किती दिवसांची नोटीस पुरेशी मानली जाते जर ताबडतीची बाब नसेल? तर लक्षात घ्या, याचा नियम 8 आणि उपनियम 3 नुसार नियम 8 आणि उपनियम 3 नुसार व्यावसायिक मंडळाच्या बैठकीसाठी सर्वसाधारणपणे 7 दिवसांची नोटीस आपल्याला अगोदर देणं गरजेचं असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50 सुरक्षा अधिकाऱ्याचे महत्वाचे कर्तव्य कोणते? तर लक्षात घ्या, सुरक्षा अधिकाऱ्याचे महत्वाचे जे कर्तव्य आहे हे अपघात प्रतिबंधासाठी सल्ला देणे व सुरक्षा निरीक्षण करणे हे आहे. कारण की याचा तुमचा जर बघितलं आपण तर हे कलम 11 मध्ये याची आपल्याला तरतूद आढळते. कलम 11 मध्ये किंवा नियम 11 मध्ये याची तरतूद आढळते. त्यानंतर बघा येथे आपले जे 50 मोस्ट एक्सपेक्टेड टीसीएस पॅटर्न हे प्रश्न आपण इथे एंड केलेले. त्यानंतर जर कोणाला काही यामध्ये प्रॉब्लेम असेल तर प्लीज ड्रॉप मेसेज मी. आणि एक जो फ्री डेली आपण टेस्ट देत असतो तर त्याची टेस्ट तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे लिंक आहे, तर आपण सोडवा ते आणि त्याचे मार्क्स किती आले नक्कीच आपल्या कमेंट करून कळवा. सो प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.